रात्र झाली आणि चोरट्यांनी थेट गोठ्यावरच डल्ला मारला। नागपुरातील वाठोडा परिसरात एका पशुपालकाच्या गोठ्यातून 4 गायी आणि 2 वासरे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। नागपूर शहरातील वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत एका गोठ्यातून जनावरे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोरेश्वर कडूजी सयाम हे पशुपालन आणि दूध विक्रीचा व्यवसाय करतात। त्यांच्या गोठ्यात 16 गायी आणि 8 वासरे बांधलेली होती। नेहमीप्रमाणे त्यांनी जनावरे गोठ्यात बांधून दूध विक्रीसाठी बाहेर गेले होते। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी गोठ्यात परत आल्यानंतर 4 गायी आणि 2 वासरे गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय। चोरी गेलेल्या जनावरांची किंमत अंदाजे 1,24,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर परिसरात जनावरांचा शोध घेण्यात आला, मात्र कुठेही जनावरे आढळून आले नाहीत। अखेर अज्ञात चोरट्यांविरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नागपुरातील ही चोरी पशुपालकांकरिता मोठी चिंता वाढवणारी आहे। आता पोलीस या प्रकरणाचा उलगडा कधी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। 5 वाजता मी गायीच्या तबेल्यावर आलो तर पाहिल्या तर गायी मला दिसल्या नाही। असं मी इकड तिकड हिंडलो, मी विचारलो पुछलो, मला काही माहिती पडली नाही। तर गुरुवार रोजी मी पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला जाऊन तर हे मी तक्रार दिली का माझ्या एवढ्या दुधाच्या गायी गेलेल्या आहे। आता गायी माझ्या 4 गेल्या होत्या आणि 2 वासरं गेले। त्या दुधाच्या भरोश्यावर माझा परिवार आहे अशी पोलिसांना अशी काळजी घेऊन तर हे आम्हाला मिळून द्यावे।